यामध्ये मी आज कवी भूषण यांच्याविषयी बोलणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक लोकांनी काव्य रचलेली आहे, परंतु अलंकारबद्ध पद्धतीने त्यांच्यावर काव्य रचणारा एकमेव महान कवी म्हणजे कवी भूषण। महाराजांच्या व्यक्तिमत्वावर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर त्यांनी उत्तम असे छंद लिहिलेले आहेत। कवी भूषण हा उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्याजवळ टिकवापूर नावाचं एक गाव आहे, यमुनेच्या तीराच्या जवळ, तिथे त्याचा जन्म। भूषण ही त्याला मिळालेली पदवी आहे, परंतु त्याचं खरं नाव अजूनही इतिहासाला ज्ञात नाही। कवी भूषण होते ते त्यांच्या भावांसोबत राहत होते, त्यांचे भाऊ सुद्धा कवीच होते आणि एक दिवस त्याच्या वहिनींनी त्याला टोमणा मारला। म्हणजे तेव्हा कवी भूषण काही रचना किंवा कोणावर असं काही काव्य रचत नव्हते की तुम्ही टोमणा मारला म्हणजे तुम्ही बाहेरून काही उत्पन्न आणत नाही आहात घरी, फक्त घरीच बसलेले आहात। त्यामुळे त्यांचा स्वाभिमान हा दुखावला आणि त्यांनी ताबडतोब घर सोडलं आणि त्यांनी निश्चय केला की काही झालं तरी मी माझं स्थान भारतामध्ये या हिंदुस्थानामध्ये निर्माण करणार, कवी म्हणून, एक श्रेष्ठ कवी म्हणून माझी ओळख सगळ्या हिंदुस्थानात झाली पाहिजे, असं मी काहीतरी कार्य करून दाखवेन। कवी भूषण हा औरंगजेबाच्या दरबारात होते। निजामशाह, कुतुबशाही, आदिलशाही, नंतर छत्रसाल बुंदेला यांच्या सुद्धा दरबारामध्ये कवी भूषण होते। त्या सगळ्यांवर त्यांनी रचना केलेल्या आहेत, त्या सगळ्यांवर त्यांनी काव्य रचलेली आहेत। परंतु कवी भूषण असं म्हणतो ते पण मोठ्या अभिमानाने की हे छत्रपती शिवाजी राजा, मी सगळ्यांवर काव्य रचले, पण जेव्हा मी तुझं वर्णन छंदामध्ये केलं तेव्हा तुझ्या वर्णनामुळे माझी वाणी पवित्र झाली, असं स्वतः कवी भूषण असं म्हणतोय। कवी भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर शिवभूषण आणि शिवाबावनी असे 2 ग्रंथ लिहिले। दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी यांनी त्या ग्रंथांचा मराठीमध्ये पद्यानुवाद केला। कवी भूषणाचे छंद म्हणजे ब्रजभाषा ही बोलायला सुद्धा आणि समजून घ्यायला सुद्धा अत्यंत कठीण। कवी भूषण 1670 साली छत्रपती शिवाजी महाराजांना रायगडावर भेटले आणि त्या दोघांमध्ये जेव्हा भेट झाली तेव्हा सर्वप्रथम त्यांनी जो छंद महाराजांना म्हणून दाखवला तो आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे। म्हणजे गणपती विसर्जनाची मिरवणूक असेल किंवा ढोल ताशा पथकामध्ये हा छंद हमखास बोललाच जातो, परंतु तो कवी भूषणाचा आहे हे खूप कमी जणांना ज्ञात आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि कवी भूषण हे जेव्हा समोरासमोर आले तेव्हा सर्वप्रथम त्यांनी जो छंद महाराजांना म्हणून दाखवला तो असा होता की इंद्रजिमी जंबपर वाळव सुवंबपर रावण सदंबपर रघुकुल राज है पवनबाही बाहपर शंभुनती नाहपर जो सहस्त्र बाहपर राम द्विजराज है दावातोड गंडपर चीता मृग झुंडपुर भूषण वितुंडपर जैसे मृगराज है तेजतम अंसपर कानजिमी कंसपर त्यो म्लेच्छ बंसपर शेर शिवराज है। अशा कणखर आवाजात त्यांनी त्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर रचलेला पहिलं जो छंद आहे तो महाराजांना म्हणून दाखवला आणि महाराज अत्यंत प्रसन्न झाले। त्यांनी त्या कवी भूषणाला तो छंद वारंवार बोलायला सांगितला, इतका त्यांना तो आवडला। नंतर त्यांनी कवी भूषणाचा मान सन्मान सुद्धा केला। त्या छंदाचा थोडक्यात अर्थ असा आहे की इंद्र जसा जंभासुरावरती, ज्याप्रमाणे वारा ढगांवरती, प्रकाशाचा एक किरण अंधारावरती, ज्याप्रमाणे भगवान शंकर मदनावरती, ज्याप्रमाणे कान्हा कंसावरती विजय मिळवतो, ज्याप्रमाणे राम रावणावर विजय मिळवतो, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हे म्लेच्छांवरती विजय मिळवतात, असा त्याचा सुंदर अर्थ आहे। कवी भूषण यांनी अनेक छंद महाराजांवर रचलेले आहेत। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी जेव्हा सुरत शहर लुटलं
तेव्हा ज्या प्रकारे त्यांनी सुरत शहर लुटलं त्याचं सुंदर वर्णन कवी भूषण यांनी आपल्या छंदात केलेलं आहे. हा छंद आणि याच्या पुढचा छंद हा लाटानुप्रास आहे. आता लाटानुप्रास का हे तुम्हाला मी नंतर सांगतो. तो छंद असा आहे की दिलिये दलन दबाई करी शिव सर्जा निरसंक लूट लियो सुरती शहर बंकक करी अति डंक बंकक करी अति डंकक करी तो संकट पुलिकला सोचत चकित भरुचत चलियो विमोचत छगजल टठठी मन टठठी कसोई रठठी लिया सद्दत दिसी दिसी भद्दत दिली बाई रद्दत दिल्ली. तो लाटानुप्रास आहे त्याला एक प्रकारचा रिदम आहे. तुम्ही जर तो नीट ऐकला तर या छंदाचा अर्थ असा आहे की सुरत शहरामध्ये सगळा लवाजमा घेऊन आपलं सगळं सैन्य घेऊन मोठ्या डौलात महाराजांनी सुरत शहरामध्ये प्रवेश केला आणि सुरत शहर लुटलं. महाराजांनी अशा प्रकारे सुरत शहर लुटलं की सुरत शहरामधली जी लोक आहेत ती घाबरून सैरागडात पळू लागली. त्यांना कळत नव्हतं करायचं काय आणि त्यांनी विचार केला आणि ते भरूच इथे पळून गेले आणि ती सगळी जी काही अवस्था तिथली झाली आणि सुरत शहर औरंगजेबाचं लाडकं शहर लुटलं. त्यामुळे दिल्लीची चिथू झाली म्हणजे त्याची थोडक्यात सगळीकडे फजिती झाली असा त्याचा अर्थ आहे. नंतर महाराष्ट्रातला सर्वात मोठा किल्ला म्हणजे साल्हेर त्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज मराठे आणि मुघल यांच्यामध्ये खूप मोठं युद्ध झालं. त्याचं वर्णन सुद्धा कवी भूषण यांनी आपल्या छंदामध्ये केलेलं आहे आणि तो सुद्धा लाटानुप्रास आहे. म्हणजे तो छंद त्यांनी अशा प्रकारे मांडला आहे की जणू तोच तिथे उभा होता आणि त्यांनी ते युद्ध स्वतः पाहिलंय की काय असं वाटावं इतकं जिवंत वर्णन त्यांनी त्या छंदामध्ये केलेलं आहे. तो असं म्हणतो की गटबल खान दलेर व खान बहादूर मुद्ध शिव सर्जा सल्हेर डिग क्रुद्धक धरी के युद्ध क्रुद्धक धरी के युद्धक धरी धरी अड्डक धरी धरी मुंडक धरी तर उरुंडक ढकलत डुंडुट डिग भरी छेदित दरवर छेदित दर करी मेदित दरी तल जंगत गणेशनी रंगत दली और रंगत गतबल. ह्याचा अर्थ असा आहे की रागारागाने म्हणजे द्वेषाने छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं सैन्य हे मुघलांवर तुटून पडलं आणि ते अशा द्वेषात त्यांच्यावर तुटून पडलं की ते पाहून दलेर खान हा हतबल झाला. आपण शत्रूचा फरशा पाडला घडा वेगळी झालेली शिर अक्षरशः आक्रोश करत होती. आपण शत्रूला कापून काढलं दर्याप्रमाणे घुसळून काढलं आणि ती सगळी त्याची दाणादाण आणि त्यांची जी दुरावस्था आहे ती जेव्हा औरंगजेबाला समजली तेव्हा तो हताश झाला निराश झाला असा त्याचा अर्थ आहे. यानंतर आणखीन एक छंद कवी भूषणांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर रचला आहे. तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा औरंगजेबाच्या भेटीसाठी त्याच्या 50व्या वाढदिवसानिमित्त गेलेले होते त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती की त्यांना कैद करण्यात आलं आणि नजर कैदेत ठेवण्यात आलं आणि त्यानंतर मोठ्या चातुर्याने छत्रपती शिवाजी महाराज हे वेश बदलून मिठाईच्या पेटाऱ्यात लपून तिथून निघून गेले आणि कोणाला काहीही समजलं नाही की कसे गेले. या सगळ्याचं वर्णन कवी भूषण यांनी आपल्या छंदामध्ये केलेलं आहे. भूषणाचा छंद असा आहे की चारी चारी चौकी जहां चकटा की चहु और सांझ जरूर भोर लगी रही जिये लेवा की कंधे धरी कावर चलो जब चाव से एक लिए एक जात जात चले देवा की भेस उतारे डालो डंबर निवारे डालो भेस लिए चले जब साथ मेवा की पौन हो कि पंछी हो कि गुटखा की गौन हो देखो कौन भाती गयो करामत सेवा की. याचा अर्थ असा आहे की औरंगजेबाचे घातक अशा तुकड्या ह्या प्रत्येक चौकात आहेत. चुगताई समाजाच्या म्हणजे औरंगजेबाचे जे सैन्य आहे त्याच्या तुकड्या ह्या सगळीकडे पहारा देत आहेत कडक पहारा. एक माणूस खांद्यावर कावड घेऊन मोठ्या डौलात देवाच्या भेटीसाठी म्हणजे देवाच्या दर्शनासाठी निघालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे आजारपणाचं अवलंबन माजवलेलं होतं ते दूर करून वेश बदलून मिठाईच्या पेटाऱ्यामधनं महाराज अशा प्रकारे पळून गेले की लोक ते पाहून थक्क झाली. म्हणजे त्यांना काही समजतच नव्हते महाराज गेले कुठे. म्हणजे ते वाऱ्यासारखे निघून गेले पक्षाप्रमाणे उडून गेले की गुटखा खाऊन माणूस जसा गुप्त होतो म्हणजे पूर्वी अशी समज होतं की गुटखा खाऊन माणूस गुप्त व्हायचा म्हणजे गुटखा खाऊन माणूस जसा गुप्त होतो तसे गायब झाले की काय कोणाला काहीही समजलं नाही आणि सगळे
महाराजांच्या या करामतीमुळे चकित झाले. पवन हो की पंछी हो की गुटखा की गवन हो, वाऱ्यासारखे निघून गेले, पक्षाप्रमाणे उडून गेले की गुटखा खाऊन जसा माणूस गुप्त होतो त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज गायब झाले की काय, कोणाला काही कळलं नाही, असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर कवी भूषणाने अफजल खान वधाचं सुद्धा सुंदर वर्णन केलेलं आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची 10 नोव्हेंबर 1659 ला जेव्हा प्रतापगडाच्या पायथ्याशी जनीच्या टेंबाच्या इथे जेव्हा सूर्य डोक्यावर होता, भर उन्हामध्ये जेव्हा जनीच्या टेंबाच्या इथे महाराज आणि अफजल खानाची भेट झाली, त्याचं वर्णन कवी भूषण यांनी केलेलं आहे. तो असं म्हणतो की दानव आयोग दगा करी जावली, दीह भयारो महामद बहार्यो, भूषण बाहुबली सिराज तेही भेटी भेको निरसंक पधार्यो, बिछू के घाय गिरे अफजल ऊपर ही शिवराज निहार्यो, दाबियो बैठो नरिंद अरिंद ही मानो मयंत गयंत पछारे. याचा अर्थ असा आहे की दानवरूपी अफजल खान दगा करण्यासाठी जावळीमध्ये आलेला आहे. आणि भूषण पुढे असं म्हणतो की हे सगळं माहिती असून अशाही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे अफजल खानाला भेटण्यासाठी निसंकोचपणे गेलेले आहेत. बिछव्याच्या घावानं जखमी होऊन खाली पडलेला जसा जो अफजल खान आहे, तसा नरेंद्र जसा अरिंद्रावर आणि महेंद्र जसा गजेंद्रावर स्वार होतो, तद्वत छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानावर स्वार झाले, असं वर्णन त्यांनी अफजल खान वधाचंही केलं. त्यानंतर कवी भूषणाचा आणखीन एक छंद आहे, त्यामध्ये त्यांनी तेव्हाची परिस्थिती दाखवलेली आहे. म्हणजे त्यांनी असं मांडलं की छत्रपती शिवाजी महाराज जर असते, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून काय झालं, आणि जर आपल्या दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराज नसते तर काय परिस्थिती उद्भवली असती, याचं सुंदर वर्णन त्यांनी त्यात केलेलं आहे. त्यात तो असं म्हणतो की राजन की हद राखी तेगवल शिवराज ने, देव राख्यो देवल स्वधर्म राख्यो धर्मे, देवल गिराविते फिराविते निशाना आली, ऐसे डूबे राव राने सभी गयो लबकी, गौरा गणपति आप औरन को देखता अपनी ही बार में सब मार गयो डबकी, पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई दे तो सिद्ध की सिधाई गई रही बात रब की, काशी की कला जाती मथुरा मस्जिद होती, अगर शिवाजी न होते तो सुन्नत होत सकती. म्हणजे शिवाजी महाराजांनी जे आपलं राजपण आहे, म्हणजे जे आपला राजा असल्याचा कधी गैरफायदा घेतला नाही, त्याची मर्यादा राखून ठेवली. घरामध्ये धर्म आणि देवळात देव कोणामुळे टिकून असतील तर हे छत्रपती शिवाजी राजा तुझ्यामुळे ते टिकून आहे. आणि देव आणि गौरी गणपती आणि इतर देव यांच्या पूजा विधीमध्ये जर काही खंड पडला तर ते जसे भक्तांना ताप देतात, तर मग औरंगजेबाचे हे दानव जे सैतान आहे, जे आमचा छळ करत आहे, सगळीकडे जाळपोळ कापाकापी सुरू आहे, जो आमचा छळ सुरू आहे, तर आमचं त्यांच्यापासून रक्षण करायचं सोडून देव गौरी आणि गणपती कुठेतरी लपून बसलेले आहेत. आणि ह्यापुढे त्यांनी असं केलेलं आहे वर्णन की छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर काय घडलं असतं, तर सगळीकडे आलीची माणसं फिरत असती, देवळं पडली असती, सगळीकडे आलीचं निशाण दिसलं असतं, सिद्ध्यांची सिद्धी गेली असती, नंतर मथुरेला मस्जिद झाली असती, काशीची कला गेली असती. जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर हिंदू धर्मीयांची काही सुन्नत नसती, म्हणजे त्यांचं काही खरं नव्हतं. पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई दे तो सिद्ध की सिधाई गई रही बात रब की, काशी की कला जाती, काशीची कला गेली असती, मथुरा मस्जिद होती, मथुरेला मस्जिद झाली असती, अगर शिवाजी न होते तो सुन्नत होते. असा महान कवी भूषण आणि यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना असे अनेक छंद रचलेले होते. म्हणजे आपल्या तेजस्वी वाणीने त्यांनी हे सगळे महाराजांचे गुण, महाराजांचं व्यक्तिमत्व आणि महाराजांचे सगळे पराक्रम हे छंदामध्ये मांडलेले आहेत अत्यंत सुंदर पद्धतीने. धन्यवाद. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शिवप्रेमींपर्यंत कवी भूषणाचे जे छत्रपती शिवाजी महाराजांवर जे छंद आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.